कधी आलाय? गावावरून आलो, सकाळी आलो. अरविंद जगाला कुंभार माझं नाव आहे. काय काय झालं तुमच्या इथे एवढं गर्दी काय? साखरेचे रेट वाढल्यामुळं गर्दी झाला. किती रेट आहे? आता इथं 27-28 भेटू लागलं आणि बाहेर दुकानामध्ये 70-75 भेटलं. ऊस इथंच टाकतो का? हो, किती शेअर्स आहेत तुमचे? आमचे 2 शेअर्स आहेत. उसाला भाव काय आणि साखरेला भाव काय? उसाला तुमचा भाव काय? उसाला आहे 3000. 3000 रुपये. हो, आणि साखरेला? साखरेला आता सध्या कारखान्यावरती 27 रुपये 28 रुपये भेटायला लागले. आणि बाहेर उसाचा पण भाव वाढवायचा? वाढवायला पाहिजे आता सध्याला. कसं टन घेतल्यावर परवडतं? 5000 टन घेतल्यावर परवडत सगळं. याच्यावर पडत 80 रुपये किलो साखरेचं रेट वाढला मला, त्यामुळे 5,000 टन द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. काका तुम्ही तुमचं नाव सांगा आणि एका महत्त्वपूर्ण प्रश्न आहे का, तुमचं नाव सांगा, कुठं आला, काय आला, साखरेचा दर काय आहे आणि इथं किती कसं किलो साखर म्हणजे ते सगळं सविस्तर. मी निंबी चिंचोळचे शिवानंद सिद्धप्पा जळके. माझं 2 शेअर्स आहेत, म्हणजे एका शेअर्सला 50 किलोच देते तुम्ही. ते 50 किलो पहिला अगोदर घेऊन गेलो. आता रेट वाढलं म्हणून एवढा गर्दी पडलेला आहे शेतकऱ्याची. सकाळी 6:30ला उभारलो आम्ही इथं, अजून बी काय साखर मिळी ना. इथं पाणी बी नाही, चहा बी नाही, उभारलो. बाहेर किती रेट आहे, इथं किती रेट? बाहेर पहिला होता 50-60 रुपये, आता 80 रुपये 100 रुपये मिळालं म्हणून एवढं शेतकरी साखर मिळत नाही म्हणून गर्दी पडलेला आहे. किती लागते साखर महिन्याला किती साखर लागते? महिन्याला एक 20-25 किलो तर लागते आमच्या घरी. रोज 1 किलो तर पाहिजे ना. 17-18 लोक आहे घरात. महागाई वाढल्यामुळे साखर मिळत नाही म्हणून एवढं गर्दी पडलेलं कारखान्यात. पहिला घेत होता, आता महिन्याला